वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे या। नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उल्हासनगरच्या नेहरू चौक इथे आहे। उल्हासनगर महानगरपालिकेने नेहरू चौकची दशा काय करून ठेवली ही बघा। ट्रॅफिक डिपार्टमेंट नेहरू चौक हा नेहमी क्लीन ठेवत असतो। क्लीनचा अर्थ असा की या चौकात कुठल्या गाड्या उभ्या राहून देत नाही। रिक्षा असो, ट्रॅफिकवाले आपला कार असो, बाईक असो, जर ते त्यांचे कामं व्यवस्थित करतात तर महानगरपालिकेने हा चौक कसा करायला हवा। या चौकांमध्ये जे रस्त्यांचे खोदकाम झालं होतं तर ते खोदकाम त्यांनी फक्त डागडुजी केलेली आहे, परंतु तो चौक क्लीन नाही केलेला। म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की या चौकामध्ये त्याने कोणी भले डांबरीकरण करा किंवा पेवर ब्लॉक लावा, परंतु ते कसे क्लीन असायला पाहिजे। एकदम असं वाटायला पाहिजे की हा उल्हासनगरचा महत्त्वाचा चौक आहे आणि ह्या चौकामध्ये ह्या लोकांनी हा महत्त्वाच्या चौकमध्ये एकदम क्लीन असायला पाहिजे। दुसरी गोष्ट, नेहरूंचा पुतळा इथे, हा नेहरूंचा पुतळा असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला कसं फाउंटन असायला हवं, लाईटिंग असायला हवी आणि एकदम साफसुथरा असायला हवं। ह्या नेहरूंच्या पुतळ्याच्या तिथं बघा किती घाण पडलेली आहे, परंतु ह्या लोकांना याची काळजी नाही आहे। फक्त ट्रॅफिक डिपार्टमेंटने आपले कामं करायचे, महानगरपालिका आपले कामं कधी करणार आहे। जर त्यांना असं वाटत असेल की उल्हासनगरचा हा चौक एकदम सुशोभित असावा तर त्या लोकांनी इथं व्यवस्थित सुशोभीकरण करावं आणि हा रोड चकाचक करून आजूबाजू इथं नेहरूंच्या पुतळ्याची इथं फाउंटन उभं करावं, लाईटिंग असावी, शॉवर असावेत। हे जर कामं केले तर उल्हासनगरची शोभा वाढते ना। की असं आहे, हा नेहरूंचा पुतळा आहे म्हणून तिथं साफसफाई केली जात नाही असं आहे का? नेहरूंच्यामुळं आपला देश डेव्हलप झालेला आहे आणि त्यांचा इथं पुतळा आहे तो कसा असायला पाहिजे, एकदम क्लीन असायला पाहिजे। त्याचा आजूबाजूचा परिसरसुद्धा एकदम क्लीन असायला पाहिजे, परंतु तसं घडताना दिसत नाही आहे। इथं फक्त काळजी महानगरपालिका किंवा कोणतेही ते काळजी फक्त गोलमालांची घेतात, बाकी कुठली काळजी घेत नाही आहे। तर महानगरपालिकेने याची काळजी घ्यावी आणि हा चौक एकदम क्लीन असायला हवा, म्हणजे उल्हासनगरची सुशोभीकरण होईल आणि नावही होईल। धन्यवाद।